हां हां हां, मस्त सेट झाला गड्या गहू आपल्याला. मस्त उंब्या फेकल्या म्हणजे कमीत कमी 25-30 पोत्याच्या आसपास होते गड्या आपल्याला. मस्त यंदाचं तर भागलं. मस्त काम करायची गरज नाही वर्षभर आता. डायरेक्ट मस्त एकूणच खायचं ना गहू. चल जरा असं अंदर जाऊन पाव म्हणजे कसं आहे, अंदर गेल्यावर समजते बा अंदरून कसं आहे गहू. बाहेरून तर चांगला चांगला दिसते, वरून तर सगळं चांगलं दिसत असते, अंदर गेल्यावर समजते सगळी असलेली आहेत. काय रे बाई, काय पायाला अटकू राहिलं काळा काळा, काय एवढं लंब सरप गिरप तर नाही घ्या. अरे हे तर पाईप आहेतले का. अरे पण आपल्या वावरात पाईप कसे काय आले तर, म्हणजे सट तर नाही मापाशी, मग पाईप आलेत कुठून. नवेच दिसू राहिलेत बाबा, EPCचे आहेत महिंद्राचे. अरे उठले का, पाहा लागेल काढा लागेल, एक एक काढा लागेल. नाही ना भरले का, देणेवाला देता आहे ना तर 30-30 पाईप देत आहे एकदम स्प्रिंकरचे. अरे फुटले का, मस्त झाला गडा फायदा आपल्याला का. म्हणजे कुकून आले अभयातून टपकले का जमिनीतून निघाले काही समजून राहिले मला पाईप हे. अभि नवेच पाईप आहेत ना का. अरे फुटले का, मस्त पण जमला आता. आता एक नंबर. आता बस स्प्रिंकर आणायचीच गरज आहे आपल्याला, आणि बस मग आपला सटच होऊन जाते पूर्ण. स्प्रिंकर समजा बरं पाहतो कडे मी स्प्रिंकर. मला वाटलं स्प्रिंकर आता जसे पाईप निघाले जमिनीतून तसे स्प्रिंकर निघाले पाहिजे, मग तर पुरा सट झाला हो आपल्याला. टेन्शनच नाही, स्प्रिंकर आणायची गरज नाही, इतकं काहीच नाही, मस्त होऊन जाते मग तर. पण नेमकं आले कोकून असतील पाईप. अभि नवच पाईप आहेत ना का, कुकून आले असतील बरं. जमिनीतून निघाले का काय वरून पडले, मग समजूच नाही राहिलं बा. म्हणजे असं काही समजूच नाही राहिलं मग कोकून आले तर. बरं जाऊ दे तिकडे. आता इथं आले तर खरी, आता इथं ठेवायला पुरत नाही बाबा, कचरा आहे इथे आले. नाही 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 नाही, जर ते होते तिथं नाही ठेवायला पुरत. आता हे कसं आहे, कोण आणून ठेवले असेल तर ते अजून घेऊन जाईन बाबा. तर घरावरच न्यायला पुरते, घरावर घेऊन जाऊ रातच्यानं समजा 3-4 वाजता घरावर घेऊन जाता येते घरासाठी. याच्यावर एखादी फारीगिरी टाकतो आणि घराकडे पय बाबा. सकाळ सकाळी लोकांना माहिती नाही काय आहे इकडे गेम चालू. 30 पाईप भेटले बाबा फुकटचे, मग तर मजा आहे आता. अरे काय झालं रे बा याला, तर जसं म्हणजे असं शॉक लागला नाही पावरायला. हे तिथं काय होतं, इथं सोनं गिनं होतं का ठेवेल बाबा जमिनीत लपून या ना. काय रे काय पावरायला इतक्या ना, सोनं गिनं आहे का तिथे ठेवेल बाबा जपून. गलत हो गया, धोका हो गया मेरे साथ, धोका. असं नाही पाहिजे, मग मी नाही खेळत मग अशा ना. काय बोल राहिला, असं नाही पाहिजे मी नाही खेळत. अभि काय इथं काय खेळ चालू आहे का, काय झालं तुला सांग. असं डोळे मोठे वटर वटर पाहू राहिला, काय झालं. हो मॅ राजा नवीन शर्ट आणला होता हो राजा. तुम्हाला माहित आहे त्या दिवशी तुम्ही जोडू लागलो तुम्हाला. ते 30 पाईप इथंच ठेवले होते, नवेच होते हो. इथं या तुरीच्या सरीच्या बाजून होते ना, कोणाला दिसत नव्हते रोडहून. इकडल्या अंदरल्या वावरात होते ना, 30 पाईप होते हो राजा. इथून गायब झाले, कोण नेले असतील का. बे मॅट आले का, ते आजूबाजून सारे हरभऱ्याचे वावर आहेत ना, त्याने नेले असती ना. त्याला एकदा फोन घेऊन लावून विचार, नेले गेले का म्हणा तुम्ही. लोकांचं कसं आहे, दिसलं की फुकट घेऊन जातात आणि नेल्यावर सांगतात की मी नेलते म्हणून. लयच फुकटेट लोक आहेत. विचार, फोन घेऊन लावून विचारून पाय, नेले गेले का विचार. हो राजा बराबर आहे, त्याला फोन लावून विचार लागेल किंवा तुम्ही घेऊन नेले का काय. अरे गजानन भाऊ, ते काय म्हणतो तो, वावर थाक तुम्ही. इथं धुऱ्यावर होतेत ना, तुरीच्या सरीच्या बाजूने होते आपले 30 पाईप वावरात नाही. नवेच पाईप होते, तुम्हालाच माहिती आपण शर्ट घेतला नवीन. तर ते 30 पाईप इथं नाही आहे. तर मी यासाठी फोन लावला की तुम्ही नेले गेले का बा. म्हणजे कसं आहे, इथं दिसून राहिलं ना, म्हणून विचारलं. नाही नेले नाही तुम्ही. मग तुम्हाला माहिती आहे कोण घेणे नेले गेले का तुमच्या नजरेपुढे काही असं. नाही काय राहायचं, दिसून नाही राहिलं हो इथं. म्हणजे कुठं गेले असतील का अजून, आता कोणा मजा केली का काय केलं काही समजून नाही राहिलं मला. नाही मला कसं आहे, मला वाटलं चोरलेच गड्या कोण. कसं आहे, मजाक नाही करत ना कोणी आपल्यासोबत. त्याला माहिती आहे लय बत्ती बसते, मजाक कोणी करत नाही. आणि सांगून नेल्याशिवाय कोणी नेत नाही. तर जे गायब झाले म्हणजे चोरूनच नेले असं मला वाटू राहिलं. पाहतो मी नारायण भाऊन मी हा जरासं लावतो त्याचा शोध. पाहायचा मग तुम्हाला किती दिसले तुम्हाला माहिती आहे ना आपलं नाव आहे त्याच्यावर म्हणून. तर पाहायचं जराशे. काय काय झालं नाही म्हणते का गजानन भाऊ. नाही तर काय, त्याने म्हणते नेलेच नाही म्हणते म्या. आणि आजूबाजूनं कोणाच्या वावरात स्प्रिंकर उडूच नाही राहिले. तर म्हणजे मला तर वाटतं कोण काही मजाक तर केलीच नाही. मजाक केली की लस कुणावरतो त्याला असं म्हणजे मरेलो खाणतो. पण मला वाटू राहिलं कसं आहे, चोरून नेले असतील गड्या. कसं आहे नारायण भाऊ, इथून म्हणजे कसं आहे, लोक चोट्टेले आहेत ना आपल्या गावातनी. हो का, तसं पाहिलं तर तुझं बराबर आहे. कारण कसं आहे, आजूबाजून काही स्प्रिंकर उडूच नाही राहिले. तर एक तर चोरीला गेले असतील, नाही तर कोणी नेले असतील गड्या. आता कसं आहे, चोरीले म्हटल्यावर जरा असा शोध घ्यायला लागेल आपल्याला. कसं आहे, डायरेक्ट बोलता येत नाही ना. मला माहीत आहे, म्हणजे मला ज्याच्यावर शक आहे त्याचं नाव सांगतो मी तुला आत्ताच. अहो तुम्ही सांगा ना फक्त. असं त्याला कुणारतो का नाही, असं एका बुक्कीत तोंडच फोडतो, मोदाडच फोडतो सर. जमत नाही ना असं. मोदाड फोडल्यानं काय होणार आहे, पहिले पकडा लागेल ना त्याला, सबूत लागेल ना आपल्यापाशी, तेव्हा मजा येणार आहे. तर तसं थोडी ना मारता येते. तुम्ही सांगा ना, सबूत द्या ना मले. त्याला सोडतच नाही ना, लस कुणारतो असं नालीत मुंडकं घालू नालीचं पाणी पाचतं त्याला. आता तुले माहीत आहे, सर्व गावाला माहीत आहे, विदर्भ स्तरी नंबर 1 चोट्टा कोण आहे आपल्या गावातला, मदन पाटील आहे ना चोर. त्याच्यावर मला 100% त्याच्यावर शक आहे. त्याच्यावर त्या किसण्यावरती दोघंच गेम करते. तर पुऱ्या गावातली म्हणजे पुऱ्या गावातली कुठेही चोरी झाली ना, तर त्याच्या घरापुढे जावा माणसानं, चोर तेच राहणार आहे.
कसं आहे पण त्याला पकडा लागेल ना आपल्याला. तर पकडायचं म्हटल्यावर काही ना काही गेम करावंच लागते आपल्याला. काय गेम करायला लागते मग सांगा ना लवकर. म्हणजे कसं आहे, म्हणजे असं माझ्या हात खाजवू राहिले दादा, मला लय मारा वाटू राहिलं त्याला. करू ना काही ना काही करू, मी 1-2 दिवसातच करू काही ना काही. चला लवकर करा, नाही तर कसं आहे तसं म्हणजे सुटणार नाही माझ्या हातातून, लयच मारतो मी त्याला पण. हो तू शांत होय जरा, साक भेटून जाते तुझी पाय, टेन्शन नको. तुला काही कामं नाही का चिलमफुक्या गोष्टी सांगतले का दिवसभर, सकाळ झाली की नाही चालू त्या फालतू गोष्टी ऐकणं. सकाळ सकाळी जरा चांगल्या गोष्टी करत जाय. चालला मोठा पायप भेटले म्हणतं का बायतून टपकणार आहेत का पायप? काम आलेतले का 5 रुपये नाही सापडत तुला पायप कशा काय भेटले वावरात गावात? ती पागल झाला का तुम्हाला येडा समजू राहिला? म्हणजे आरामशीर बोलणं, पुरा गावाला नाही सांगायचं ना पायप सापडले म्हणून. तुला सांगितलं तू कारण की लहानपणचा यार आहेस माया. आरामशीर बोलणं बाबू, सांगू राहिलो ना. तर कसं आहे 30 पाईप आहेत मस्त EPCचे आहेत, एकदम नवीन नवीन कोरे कचांग पाईप आहेत. कसं आहे काही ना काही करू आपण त्याचं, म्हणजे 5 पाईप तू घे, बाकीचे 25 मला दे, असं करणं. कसं आहे फक्त मला मदत पाहिजे तुला. म्हणजे कसं आहे ते आता वावरातून जरा असे घरावर आणाले आमले रातच्यानं आण लागते तर असे 5-5 करून. तर कसं आहे तू पाहिजे होता मला, मदत पाहिजे तुले. तर चालतं का सांग मला? हो का, डन डन डन, मग डन जाऊ रातच्यानं. अरे आबाजी कुठं चालले रातच्यानं? कुठे जाता प्लॅन आहे बापा? डन 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 रातच्यानं जाऊ म्हणून राहील तुम्ही, कुठं चालले? रे या किसने ऐकली तर नाही ना गोष्ट आपली? काय का अजून काय माहीत आता काय होते ते. कसं आहे कुठे जायचं म्हणजे कसं आहे याला झाला मूळ व्याध. तर ते कसं आहे माझ्या ओळखीचा एक हे आहे वैद्य. तर ते कसं आहे फक्त ते रातच्यानंच देते औषध, दिवसा औषध देत नाही. तर म्हणून म्हटलं याला मग रातच्यानं जा लागते आपल्याला तिकडे. तर असा विषय त्याला झाला मूळ व्याध झाला, ते लय रक्त निघून बाबा. नाही का घोर आता दुसरं काही सांगायचं होत ना बाबा, मूळ व्याध सांगितलं तो. अरे रे रे लय बेकार काम आहे राजा मोडव्याचं. लवकर जा झाकट पडायच्या आधी चालले जा, मी तर म्हणतो. तसं नाही ना जमत, ते फक्त वैद्य रातच्यानंच उपचार करते. तर ते कसं आहे त्याला रातच्यानं दिसते, दिवसा दिसत नाही, म्हणून ते असा विषय ना. हो बरं आहे बा. ही काय थंडी आहे का काय हो आबाजी? हो राजा आता चालू वावरातून तिकडे हरभऱ्याकडे चक्कर मारून. काय राजा थंडी आहे का काय हो? कशीच काय एवढी थंडी कशी काय आली हो आबाजी? माया आबाजी फ्रीजचा दरवाजा उघडा करून गेलता ना, म्हणून एवढी थंडी पडली. आता तुम्ही मजा घ्या नाही आम्हाला थंडीत नाही सकाळ सकाळी. मग तुम्ही काय बोलू राहिले पाटील राजा, थंडी कोण पडली? तर थंडी पडली म्हणून पडली, पडायची असेल तिले, एवढं काय? पण राजा गलत झालं आपल्या गावात राजा. म्हणजे चोट्टे लयच वाढले ना आता, कायच करावं. म्हणजे इतके चोर झालेत का नाही आपल्या गावात, लय चोर झालेत. म्हणजे नेमकं झालं काय चोरलं, कोणाचं काय चोरलं? काय सांगा देवरा आबाजी, लय चोट्टे आहे ना. म्हणजे असं म्हणा, असं संडाचं टप्पड जर ठेवलं ना, माणूस हागायला बसला संडाचं टप्पड जर ठेवलं ना बाजूनं, तर लोक ते चोरून न्यायचे होय. तर लयच खतरनाक आहेत ना लोक आपल्या गावातले. अबे झालं काय ते सांग ना बाबा, टप्पर संडासचं काय लायच्यात नाही आता, झालं काय ते सांग ना मला पहिले. काही नाही, ते उखंडानं आणला होता ना सटो मागच्या हप्ती, स्प्रिंकरचा सट आणला होता नवीन EPCचा मस्त कंपनीचा. तर त्यानं काय केलं, म्हणजे स्प्रिंकर त्यानं झोपडीत ठेवले होते, पण पाईप काय केले वावरात राहू दिले होते, हरभऱ्याच्या वावरात नाही, असे खुल्ल्यात नाही. सट मारून असा गठ्ठा मारून ठेवला होता 30 पाईपाचा, त्याची झाली ती शिप. मग तर त्यानं ते जे गठ्ठा मारून ठेवला होता ना, तर काल रात्री 30 पाईप गायब झाले. आज सकाळी जाऊन पाहू राहिलं होतं, त्याचे डोळे हापले. म्हणजे ते असं हरभऱ्यात लोईनं चालू केलं तर नारायण भाऊ होते म्हणून ते सांभाळलं तर असं नारायण भाऊनं. म्हणजे 30 पाईप एका दमन गायब, एखादा पाईप ठेवला नाही ना खाली. अरे उठले, अरे बाप रे, उखंडाचे पाईप आहेत का हे? तेच तर म्हटलं गड्या, नवे पाईप दिसू राहिले काय. अरे उठले का मग रे मग काय आता गेलेत पाईप, लय चोट्टे आहेत ना. पण नेणाऱ्याला एवढी अक्कल नाही. आता पाईप नेले तर ठीक आहे, चला जाऊ द्या, पाईप नेले, पण ते स्प्रिंकर कुठून नेणार आहे? त्याच ते बाजूच्या खोपडीतच त्याच्या म्हणजे 8 स्प्रिंकर होते. तर नेणाऱ्याला अक्कल नाही ना जराशी, 8 स्प्रिंकर नेलेच नाही त्यानं. माय बी पाईप नेले ते नेले, स्प्रिंकर नेलं नाही म्हणून राहिले का तू? नेणारा पुरा पागल होता, कोण म्हणजे वाटते, म्हणजे असा पुरा पागलच होता ते. स्प्रिंकर राहिले नाही ले का ह्याच्या माय बी. तरी 1000 रुपयानं म्हटलं तरी स्प्रिंकरचे चांगलेच रुपये येऊ राहिले होते का. पुरा नेणारा पागल आहे ना हो. पाईप नेले तर काय करणार आहे, पाणी भरू स्प्रिंकर नसले तर काय करणार आहे. आणि नवीन स्प्रिंकर आणल्यावर समजतेच माणसाले की यानं स्प्रिंकर आणले नवी आणि पाईप नाही आणले की बा चोट्टा हाच आहे. म्हणजे पागल आहेत लोक काही नेणारे पण. नाही तर काय का भेटले का पण राजा, आपल्या गाव लय चोट्ट झालं. मग काय तर राजा, लय चोट्टे गाव लोक आहेत आपल्या गावात. मी तर लोकांना कोंबड्या ठेवायला नाही पाहिजे घराच्या बाहेर, कोंबड्या लपून ठेवायला पाहिजे. कोंबडी चोरून येतील बाबा लोक. मग काय तर बरं चला बाबा, मी येतो. मला कसं आहे घरी जायला लागते, चहा घी केला असेल वहिनीनं, चहा घी पेतो बाबा, जाऊ द्या. भगवान चाल मग, कसं आहे आपल्याला जायला लागेल, कसं आहे चहा घी प्यायला लागेल अजून. चाल मग इजव हे ताप घी पिजवून चाल घराकडे. हो बा चाल, इथं बसून काय उरायला, आपल्याला कामधंदे करायला लागतील ना. कसं आहे का बरोबर आहे यायचं. पाईप तर आणले आपण चोरून, पण स्प्रिंकरच आणले नाही तर. म्हणजे मग स्प्रिंकर नवीन जर आणले तर पकडला जातो आपण. एका मदन याला विचार लागेल, चालतं का म्हणा लागेल, आज डबल रातच्यानं शिकारीले. हॅलो मदन पाटील, उठले का नाही? अरे या ना इकडे तापावर, या ना इकडे, या ना चौकातल्या बाजूच्या वावरात, या ना, या लवकर, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, या लवकर.
काय झालं हसू राहिला आणि बोलावलं इतकं अर्जंट काय आहे सकाळ सकाळी इतक्या? काय राजा आपण त्या दिवशी चान्स हुकवला ना. पाईप आणले तर खरी पण स्पिंकर तर तिथे राहू दिल ना. बाजूच्या खोपडीतच होते ना स्पिंकर आणायला पाहिजे होते आपण राजा. अरे हुटले का माझ्या लक्षातच नाही आले का पाईपच आणले आपण स्पीकर आणलेच नाही ना का कसं रे मग का आता? मग मी त्यासाठीच बोलावलं ना तुम्हाला. मी म्हटलं कसं आहे आता वातावरण जरासं गरम आहे. पाईप चोरीला गेले त्याच्यानं कसं आहे म्हणजे ते जरासं कसं दुःखात आहे ना. मग आपलं हे दुःखात राहीन तर कसं आहे जरासं आपल्याला चान्स मारायला पुरते. एक हात मारू शकतो आपण स्पिंकरवर आज रातच्यानं. पाय बरं म्हणजे कसं आहे सक्सेसफुल झाला पाहिजे इकडे प्लॅन नाही तर सापडलं ना तर अरमान हाणतात गद्यावानी हाणतात आपल्याला नालीत मुंडकं घालू हाणतात. अरे ऐका ना हो तुम्ही फक्त कसं आहे आज दारूगिरू काही घेऊ नका. म्हणजे कसं आहे जरा शुद्धीवर राहावं लागते माणसाले. तर कसं आहे जाऊ म्हणजे ते कसं आहे 12 वाजता ते राहीन एकदम झाकटीत जायचं. 5 वाजता जायचं आपल्याला मस्त 5 वाजता जाऊ आणि जिथं पाईप ठेवले त्याच्याच बाजूनं स्पिंकर आणून ठेवून देऊ. म्हणजे कोणाला शक येत नाही. आला तर देवरा बुड्यावर शक येते कारण की त्याच्याच वावरात पाईप आणि स्पिंकर आहे. अरे होले का म्हणजे आपल्यावर शक येत नाही सापडलं जरी तरी त्याच्याच वावरात राहते म्हणजे आपल्याला काही विषय येत नाही. मग काय तर अरे पाईप आणि स्पिंकर सापडले तरी वावरात कोणाच्या होते देवरा बुड्याच्या. तर असा विषय आहे ना. तर कसं आहे आज आणू आणि त्याचं ती पाईप आहे त्याच सराईनं 8 स्पिंकर टाकून देऊ. 8 सराईनं 8 स्पिंकर टाकून देऊ आणि मग 10-15 दिवसानंतर काढू आरामात. होले का चालते मस्त प्लॅन आहे. म्हणजे कमीत कमी 1000 रुपयात जरी गेला ना एक स्पिंकर तरी 8000चे स्पिंकर धुवून राहिले आणि बाकीचे पाईप. मग काय तर इकाचं काय त्याले एक वार्निशचा डब्बा आणायचा आणि मस्त पुरा कलर करून द्यायचा. नवीन घेतला म्हणाचा शर्ट इकाचं नाही आपल्याच कामात येत ना. काही दिवस तुम्ही वापरत जा काही दिवस मला देत जा पाण्याले. मग हो असं चालते तर करू आज मग आज रातचं ना त्याचा गेम करू. पाय अभि चाल ना लवकर झांबलेले का अजून सापडते ना. चाल ना लवकर हेट चाल. आलो ना रे आलो ना चालणं बोंबलू नको ना सकाळ सकाळी चालणं. देख अब इस झोपड़ी के पहले वाले मंजिले पे है स्पिंकर 8 तो उसमें से 4 मैं लेता हूँ 4 तू ले. पहले मैं तेरे को निकाल के देता हूँ बाद में तू पकड़ना. मला मराठी तर समजते ना. झांबलेले का सकाळ सकाळी तुला हिंदी बोलावत राहिली का. घेणं चटकन चाल पयत. किसान प्लॅन सक्सेसफुल किसान. अभि पहिले काढणं बाबू खाली देणं मग सक्सेसफुल होते ना. प्लॅन नेल्यावर घ्यायच्या आधीच प्लॅन सक्सेसफुल काय म्हणून राहिला का लवकर काढणं येतील ना. सकाळ सकाळी लोक हागायला येतात ना इकडे वावराकडे. अरे हो ना काढतो. जमला आता वरमान कुताडते तर गावात घुसू मारते आता. अरे सोडतच नाही ना रे आता लय मारते गड्या आम्हाला. किसान घे एक घे पहिले स्पिंकर बाकीचे देतो मग. एक घे चल घे. अरे काय एक घे म्हणतं इकडे पाय ना बाबा. एक नाही 10-15 लात बुक्क्या बसतात आता आपल्याला. कसं होईन रे आता कसं होईन रे बाबा.